चिथावणीखोर वक्तव्य करण्यासाठी जागतिक मंचाचा दुरुपयोग करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडेबोल. भारतीय भूभागांवरचा अवैध ताबा पाकिस्ताननं सोडून देण्याची केली सूचना. मानवाधिकारांचं उल्लंघन आणि शोषणाचे डाग असलेल्या पाकिस्ताननं व्हेंटिलेटरवर असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी लक्ष द्यावं, भारताची स्पष्टोक्ती. ग्लोबल साऊथ देशांशी एकजूट आणि सहकार्याला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान भारताकडून 5 महत्त्वाचे प्रस्ताव सादर. राज्यातल्या विविध ठिकाणच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,215 कोटी रुपयांची मदत. पंचनाम्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडूनही मदत दिली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यात विविध ठिकाणी पावसाशी संबंधित घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 70 लाख एकर क्षेत्राचं नुकसान. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरस्थितीचा घेण्यात आला आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची केली पाहणी. शेतकऱ्यांसोबत संवाद साधून घेतली परिस्थितीची माहिती. राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मागणी. 5 लाखांहून अधिक खर्चाच्या 9 दुर्धर आजारांच्या उपचारासाठी शासनाकडून गरजू रुग्णांना निधी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. राज्यात अॅमेझॉनच्या $8 अब्ज अधिक गुंतवणुकीचा शुभारंभ. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्कार. मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव. श्यामची आई ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट. आत्म पॅम्पलेटसाठी दिग्दर्शकाला पदार्पणाचा पुरस्कार, तर नाळ 2ला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार. आणि नवरात्रीची आज 3री माळ. माता दुर्गेच्या चंद्रघंटा या 3ऱ्या रूपाची होणार आराधना. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते. आता पाहूयात